नमस्कार मंडळी, मी सारिका. घरगुती तडका नंबर 1 मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त अशी कोथिंबीर वडी. हा व्हिडिओ पूर्ण होण्याअगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल घंटी दाबायला अजिबात विसरू नका, कारण मी जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळून नवीन व्हिडिओ माझे पाहायला भेटेल. कोथिंबीर वडी करण्यासाठी मी इथे घेतली आहे 1 गड्डी कोथिंबीर. निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे. आता कोथिंबीरीला बारीक चिरून घेऊया. कोथिंबीर आपली बारीक चिरून झालेली आहे. कोथिंबीर वडीत घालण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. 6-7 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे. 1 इंच अद्रक घेतलेला आहे. पाव चमचा ओवा आणि पाव चमचा जिरे हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊया. पाणी न टाकता बारीक करून घेतलेला आहे. आता परातीमध्ये कोथिंबीर घेऊया. त्यामध्ये घालूया 2 वाटी बेसन पीठ, चवीपुरते मीठ घालून घेऊया. 1 चमचा सफेद तीळ घालूया. पाव चमचा हळद घालूया आणि हे सर्व आता मिक्स करून घेऊया. हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर आपण मगाशी जे मिक्सरच्या भांड्यात वाटण केलं होतं ते घालूया. व्यवस्थित सगळे मसाले मिक्स झाल्यानंतर अगदी थोडं पाणी शिंपडून हे पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त पाणी घालायची गरज नाही. अगदी हलक्या हाताने पाणी शिंपडून हे पीठ मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे. आपलं इथे कोथिंबीरीच्या वड्यासाठी पीठ भिजून तयार आहे. आता याला वाफवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे घेतली आहे चाळण. चाळणीला थोडंसं तेल लावून घेऊया, म्हणजे आपलं पीठ चाळणीला चिटकणार नाही. अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे. आकार देताना थोडा जाडसर भाग ठेवायचा आहे, म्हणजे वडी वाफून झाली की वड्या छान कापल्या जातात. बघा, मस्त असा आकार आपला तयार झालेला आहे. आता चाळणीमध्ये ठेवूया. आता ही चाळण आपल्याला गॅसवर ठेवायची आहे. गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता त्यावर ही चाळण ठेवूया. आता चाळणीवर झाकण ठेवूया आणि 10 ते 15 मिनिटं याला वाफवून देऊया. 15 मिनिटं इथे झालेली आहे. आता आपण वडी शिजली की नाही ते कसं पाहायचं, तर चाकू घ्यायचा. चाकूला काही पीठ लागलं नाही की समजायचं की आपली वडी व्यवस्थित शिजलेली आहे. वडी आपली परफेक्ट शिजलेली आहे. थंड झाल्यावर वडीला आपण कापून घेऊया. वड्या थंड झालेल्या आहे. आता हिला कापून घेऊया. गोलाकारातच ह्या वड्या अशा पद्धतीने कापून घ्यायच्या आहे. मस्त अशी वडी शिजलेली आहे आणि त्याच्या चकत्या सुद्धा खूप छान पडतात, अजिबात तुटत नाही किंवा हाताला चिटकत नाही.
मस्त अशा वड्या इथे कापून झालेल्या आहे। तवा गरम करायला गॅसवर ठेवलेला आहे। तवा पण छान गरम झालेला आहे। त्यामध्ये आता घालूया 3 चमचे तेल। तेल व्यवस्थित गरम झाल्यावर आपण गॅसचं स्पीड कमी करून ह्या वड्या सोडून देऊया तेलामध्ये। एकदम जास्त वड्या न घेता अगदी थोड्या थोड्या वड्या घेऊन या तेलावर सोडायच्या आहे आणि सोनेरी कलर होतोपर्यंत याला परतून घ्यायचं आहे। गॅसचा स्पीड मीडियम ठेवायचा आहे। अशा पद्धतीने वडी पलटी करून घ्यायची आहे। 5 ते 7 मिनिटात ही वडी तळून होणार आहे। खायला खूप छान लागते। नक्की घरी ट्राय करा। ट्राय केल्यानंतर खायला वडी कशी लागते कमेंट करायला अजिबात विसरू नका। दोन्ही साइडनी वड्या तळून झालेल्या आहे। थोडासा कलर चेंज झालेला आहे। वड्या इथे मस्त कुरकुरीत अशा तळून झालेल्या आहे। आता बाकीच्या सगळ्या वड्या तळून घेऊया। अशा पद्धतीने कडेला ह्या वड्या ठेवूया म्हणजे तेल जे काही राहिलं असेल ते तव्याला खाली वगळत येईल। मस्त कुरकुरीत कोथिंबीरीच्या वड्या तयार झालेल्या आहे। नक्की घरी ट्राय करा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। जाता जाता तेवढं माझ्या चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करा। थँक्यू फॉर वॉचिंग। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।